Hello everyone, myself Madhura Sakre. Welcome to my channel. So our today's topic is the meta tag. So in this presentation I will explain you that is how to write a coding for that meta tags while designing the website. Okay, because here we will design website by using language that is a HTML5, that is a hypertext markup language 5, because it is a evolving language. It has a different features and it supports our mobile technology. Okay, before starting that, first point about the meta tag, that is a metadata. What is meant by the metadata is nothing but the data about the data, or you can say it is called as the information about the information. Okay, is this diagram indicate there is a relation between the meta tags and then the SEO. SEO stands for search engine optimization, because what is the use of HTML5? It is a लँग्वेज विच आर यूज टू डेव्हलप युअर वेबसाईट. जेव्हा आपण एखादी वेबसाईट डेव्हलप करणार आहोत त्या प्रत्येक वेबसाईटचं काय असणार आहे, एक टार्गेट असतं. दे हॅव पर्टिक्युलर एम. ओके, सो म्हणजे कन्सिडर आता ऑनलाईन शॉपिंगसाठी डिफरंट वेबसाईट्स आहेत. इट मे बी युअर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अँड ऑल. ओके, सो त्यावेळेला जेव्हा आपण सर्च इंजिनमध्ये ऑनलाईन शॉपिंग असं जेव्हा एंटर करतो, त्या डिफरंट ऑनलाईन शॉपिंग रिलेटेड जे काही वेबसाईट्स असतील, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, सो त्या सगळ्या लिंक्स तुम्हाला इझिली अवेलेबल होतात. बट वाव, त्या कशाप्रकारे अवेलेबल होतात? विथ द हेल्प ऑफ SEO, दॅट इज अ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे? मेटा टॅग्स इन्क्लूड करावं लागेल, आणि मेटा टॅग्समध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाईटची इन शॉर्टमध्ये डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करायचं. दिस इज द मेन एम ऑफ दॅट द मेटा टॅग. इट इज यूज टू प्रोव्हाइड द हिंट ऑफ युअर whole website. Okay, so let's see how. Definition, that it describes the some aspects of content of your web pages. That means indirectly it provides some hints of your website, that is what is actually aim of your website. Okay, meta tags, it is called as a singular tag, because in HTML5 there are two types of tag, that is a container and second one is a singular. Singular tag is nothing but it has only start tag. It does not have any end tag. त्याच्यामध्ये फक्त काय असणार आहे? स्टार्ट टॅगच असणार आहे. Okay, that means it does not have any closing tag, therefore it is called as a singular tag, and it always carries its information within its attributes. Okay, so how to write the meta tags? Let's see, that is a syntax. Always write a meta tags within the head tag. दॅट इज अ हेड टॅगमध्ये तुम्हाला जो काही तुमचा मेटा टॅग आहे तो इन्क्लूड करायचा अलॉंग विथ त्याच्या ॲट्रिब्यूट्ससोबत. ओके, मेन एम काय आहे मेटा टॅग? मेटा टॅग स्पेशली कोण यूज करतं? इट इज ऑलवेज यूज बाय द सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, की जेणेकरून तुम्ही जे काही वेबसाईट डेव्हलप कराल, इट मे बी फॉर युअर कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम और फॉर युअर कंपनी. सो ऑन दॅट टाईम तुमची वेबसाईट इझिली एखाद्या युजरकडे किंवा एखाद्या तुमच्या क्लायंटकडे अवेलेबल झाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय कराल? तुमची वेबसाईटचे हिंट विथ द हेल्प ऑफ मेटा टॅग्स प्रोव्हाइड कराल, जी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन थ्रू तुम्हाला वेबसाईट इझिली ॲक्सेस करू शकतात, जस्ट लाईक अवर गुगल सर्च अँड ऑल. Okay, but remember one thing, that is whatever that is a syntax you have written in the meta tag will not be displayed on the web page. It always, the content will be only used by the search engine optimization. तो कंटेंट तुमचा आउटपुट पेजमध्ये कधीच दिसणार नाही, तो फक्त SEOच यूज करणार. यू कॅन यूज वन ऑर मोर मेटा टॅग इन युअर वेब पेज. जेव्हा तुम्ही वेबसाईट डेव्हलप करता, तर वेबसाईट डेव्हलप करताना डिफरंट वेब पेजेस तुम्ही लिंक करणार आहात. सो त्या वेब पेजमध्ये तुम्ही मेटा टॅग्स इन्क्लूड करू शकता डिपेंडिंग अपॉन युअर चॉईस, की तुम्हाला कोणती ॲट्रिब्यूट यूज करायची आहे. Okay, let's see what are the attributes of that the meta tags. That is the first one is a name, second one is a content. So there are the four attributes. First आपण पहिला दोन बघूया की नेम कशी यूज करायची, कंटेंट कशी यूज करायची. सो अकॉर्डिंग टू नेम, ते ऑलरेडी तुम्हाला सांगते की इट इज यूज टू स्पेसिफाय द नेम ऑफ द मेटा डेटा. सेकंड कंटेंट इट इज यूज टू प्रोव्हाइड युअर टेक्स्च्युअल मॅटर. यू कॅन से इट ऑलवेज यूज टू प्रोव्हाइड द हिंट of your website. Okay, name again has
three categories. First one is the author, second one is a description and third one is a keyword. एक्झाम्पल बघूया की जेणेकरून आपल्याला एकदम सिम्पल समजेल. तर मेटा सिंटॅक्स आपण नेहमी मेटा टॅग कशामध्ये घेणार आहोत, विदिन द हेड टॅग. सो जेव्हा मेटा टॅग घेतला, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ दॅट द नेम अँड कंटेंट ॲट्रिब्यूट. कन्सिडर इथे आपण नेम म्हणून घेतला ऑथर. आता आपला एक फर्स्ट चॅप्टर चालू आहे 11वीचा, दॅट इज अ ॲडव्हान्स वेब डिझायनिंग. ओके, त्या फर्स्ट चॅप्टरमध्ये काय काय इन्क्लूड आहे, HTML5 कन्सेप्ट कसा आहे, त्याच्यामध्ये CSS म्हणजे कॅस्केडिंग स्टाईल शीट कशाप्रकारे यूज करायचे आहे, ऑडिओ कशी इन्सर्ट करायची, व्हिडिओ कशाप्रकारे इन्सर्ट करायचे, ह्या सगळी इन्फॉर्मेशन चॅप्टर 1मध्ये आहे. सो जर तुम्ही चॅप्टर 1साठी एखादा वेबपेज डिझाईन करताय, त्या वेबपेजमध्ये मेटा टॅग कसा यूज कराल, जस्ट लाईक हिअर. फर्स्ट तुम्ही मेटा टॅगमध्ये नेम ॲट्रिब्यूट यूज केलात. कन्सिडर ऑथर म्हणून जर त्याची व्हॅल्यू घेतलात नेमची, तर चॅप्टर 1 हा तुमच्या बालभारती पब्लिकेशनमध्ये आहे. सो मी कंटेंट काय घेतला, बालभारती. अगेन यू कॅन राईट, जर तुम्ही वेबपेज तुम्ही स्वतः डिझाईन करताय, जस्ट यू कॅन राईट युअर नेम हिअर. ओके, आफ्टर दॅट सेकंड अगेन आपण नेम ॲट्रिब्यूट यूज केले आणि नेमची सेकंड व्हॅल्यू यूज केले ॲज अ डिस्क्रिप्शन. Description is nothing but you have to provide a description of your web page. That web page provide the information about the advanced web designing. थर्ड घेतला कीवर्ड्स. कीवर्ड्सच्या वेळेला काय असणार आहे की तुमच्या वेबपेजमध्ये तुम्ही कोणकोणती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले आहे, जस्ट लाईक HTML5. नेक्स्ट काय घेतलं आहे आपण, कॅस्केडिंग स्टाईल शीट, ऑडिओ, व्हिडिओ अँड इमेज फाईल. सो इन दिस वे we can use the attributes, that is a name and content attributes within the meta tags. Okay, next is a charset attribute. Why we use the charset attribute, it indicates the character encoding declaration, whether your page is encoding for that Indian characters or for that the Chinese character. If you are encoding for that Indian character, then you require to use value. That value name is called as a UTF-8, that is a 8 bits Unicode transformation format. and जर तुम्हाला चायनीज कॅरेक्टर एन्कोडिंग करायचं असेल तर तुमची व्हॅल्यू सेट करावी लागेल ॲज अ बिग 5. एक्झाम्पल कशा प्रकारे लिहायचं आहे, सेम विदिन द हेड टॅगमध्ये तुम्हाला मेटा टॅग ओपन करावा लागेल, त्याच्यामध्ये कॅरसेट प्रॉपर्टी यूज केली आहे. जर इंडियन कॅरेक्टर्स एन्कोडिंग असेल तर व्हॅल्यू असाइन करावी लागेल UTF-8, अदरवाईज यू हॅव टू मेन्शन बिग 5. Okay, so this is the third attribute. Then last attribute, it is a HTTP equi attribute. Okay, it is used for HTTP response message header. Okay, that means काय असणार आहे, again that HTTP equi attribute has a 4 values. First is a refresh. what is the use of this refresh? Consider तुम्ही एखादा वेब पेज डिझाईन केला आहे आणि तुम्हाला ते काही सेकंदानंतर पेज सारखं रिफ्रेश करायचं असेल, त्यावेळेला तुम्हाला कोणता ॲट्रिब्यूट यूज करावे लागेल, HTTP equi. सो हिअर मेटा ॲट्रिब्यूट नेम, दॅट इज HTTP-equi इज इक्वल टू टेक द व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲट्रिब्यूट. मी फर्स्ट व्हॅल्यू यूज केलं आहे ॲज अ रिफ्रेश. ओके, देन कंटेंट प्रॉपर्टी यूज करायची अँड इज इक्वल टू 5. मीन्स काय असणार आहे, तुमचं जे वेब पेज असणार आहे ते प्रत्येक 5 सेकंदनंतर रिफ्रेश होणार. यू कॅन राईट हिअर 10-15 डिपेंडिंग अपॉन युअर डिझायनिंग. ओके, सो दिस इज द रिफ्रेश value which is used in the HTTP equi attribute. Then next value, that is the set cookies. Okay, it is used to set the cookies. That means the browser send cookies back to the server. What is the role of that the cookies? It is used to store the information on your computer. ओके, सो तुम्हाला तो ब्राउझरचा डेटा परत सर्व्हरला सेंड करायचा असेल, सो फॉर दॅट पर्पज तुम्हाला कोणती व्हॅल्यू यूज करायची आहे, सेट कुकीज. तुमचा जो काही वेबपेजचा कंटेंट आहे तो कंटेंट अगेन कॅरेक्टर एन्कोडिंग करायचा असेल, जसं आपण तिसरी कॅरेक्टर बघितलेली, दॅट इज अ कॅरेक्टर एन्कोडिंगसाठी कॅरसेट. सेम हिअर कंटेंट टाईप प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो, दॅट इज अ मेटा HTTP equi इज इक्वल टू कंटेंट टाईप. अगेन कंटेंट टाईपमध्ये तुम्हाला यू हॅव टू मेन्शन द व्हॉट इज द कंटेंट ऑफ युअर वेब पेज, की माझ्या वेब पेजमध्ये टेक्स्ट आहे प्लस HTML कोडिंग आहे. आणि कॅरसेट प्रॉपर्टी इथे मेन्शन केलं आहे बिग 5. बिग 5 मीन्स कायसाठी असते, फॉर दॅट द चायनीज कॅरेक्टर. ओके, सो
This content type, it is used to specify the content of your web page. Again, it is used to specify the character encoding for your document. ओके, कन्सिडर तुम्ही जे काही वेब पेज डिझाईन केला आहे किंवा एखादी वेबसाईट डिझाईन केला आहे ती तुम्हाला एका सर्टन पिरियड नंतर एक्सपायर करायची असेल. सो ऑन दॅट टाइम यू हॅव टू यूज व्हॅल्यू दॅट इज अ एक्सपायर्स. हाऊ टू राईट द कोड? मेटा HTTP इक्वी इज इक्वल टू एक्सपायर्स. ओके, सो कंटेंटमध्ये तुमच्या वेबसाईटचा यूजर ID असेल तो मेन्शन करायचा. आफ्टर दॅट ज्या टाईमला तुम्हाला एक्सपायर करायचं तुमचं वेब पेज त्या टाईम अलॉंग विथ युअर डेट मेन्शन करायची. दॅट मीन्स हिअर पेज सेशन विल गेट एक्सपायर ॲट स्पेसिफाईड डेट अँड देन टाईम. क्लिअर झालं आहे? सो दीज आर द 4 व्हॅल्यूज ऑफ द HTTP इक्वी. पेज रिफ्रेश करायचं असेल तर रिफ्रेश व्हॅल्यू यूज करायच्या. कुकीज ब्राउझर थ्रू सर्व्हरवर सेंड करायचे असेल तर सेट कुकीज. जो कंटेंट टाईप कोणता आहे तो स्पेसिफाय करायचा असेल किंवा कॅरेक्टर एन्कोडिंग करायचं असेल तर कोणती व्हॅल्यू यूज करायची? कंटेंट टाईप यूज करायची. आणि तुमचं वेब पेज जर सर्टन टाईमला सर्टन डेटला तुम्हाला एक्सपायर करायचं असेल तर यू हॅव टू यूज द नेक्स्ट व्हॅल्यू दॅट इज अ एक्सपायर. ओके, so let's see, this is a one example that is this is one that is a Maharashtra State Board Secondary and Higher Secondary Education website is there. So consider की त्या वेबसाईटसाठी तुम्हाला मेटा टॅग्स डिझाईन करायचे कशा प्रकारे आपण लिहू शकतो. कन्सिडर हे पेज मी स्वतः डिझाईन केलं आहे किंवा XYZ पर्सनने डिझाईन केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मेटा टॅग इन्फॉर्मेशन लिहायची आहे. सो प्रोग्राम तुम्ही स्टार्ट करणार. डॉक टाईप HTML, because doc type it is used to specify the document type. डॉक्युमेंट टाईप कोणतं आहे? HTML टॅग ओपन केला. देन हेड टॅग, बिकॉज मेटा टॅग प्रोग्रामिंग कशामध्ये लिहायचं असतं? विदिन युअर हेड टॅग. सो मेटा टॅग स्टार्ट्स केला. हिअर आय एम युझिंग द नेम ॲट्रिब्यूट. सो नेममध्ये मी तिन्ही व्हॅल्यू आता यूज करते. ऑथर, डिस्क्रिप्शन अँड देन द कीवर्ड्स. सो ऑथरमध्ये काय लिहिणार? कंटेंटची व्हॅल्यू XYZ. जर तुम्ही अशा प्रकारे एखादं वेबपेज डिझाईन केला असाल तर तुमचं नेम असाइन करा. ओके, नेक्स्ट डिस्क्रिप्शन. ह्या वेबसाईट तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन देणार आहे? ऑल इन्फॉर्मेशन अबाउट द SSC अँड HSC. ओके, नेक्स्ट वन काय आहे? मेटा नेम. कीवर्ड्स इन्फॉर्मेशन कोणती प्रोव्हाइड करणार आहेत? कीवर्ड्स काय आहे त्याच्यामध्ये? सब्जेक्ट प्रोव्हाइड करणार, सिलेबस प्रोव्हाइड करणार, डिफरंट स्कूल्स कोणते आहेत, कॉलेजेस कोणते आहेत, डिव्हिजन बोर्ड्स कोणते आहेत, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या वेबसाईट्समध्ये अवेलेबल होणार आहे. सो बाय युझिंग दिस कीवर्ड्स, बाय युझिंग दिस डिस्क्रिप्शन, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन दॅट सर्च दॅट पर्टिक्युलर वेबसाईट इझिली. ओके, सो नेक्स्ट वन, हेड टॅब क्लोज केला, बॉडी टॅग ओपन करून. H1 मध्ये वेलकम, बॉडी टॅग क्लोज, HTML टॅग क्लोज. जेव्हा प्रोग्राम रन कराल तेव्हा आउटपुटमध्ये फक्त काय डिस्प्ले होतं आहे? वेलकम, विच इज रिटर्न इन द बॉडी टॅग. मेटा टॅगमध्ये इन्फॉर्मेशन नॉट डिस्प्ले ऑन युअर वेब पेज. जी काय इन्फॉर्मेशन तुम्ही मेटा टॅगमध्ये लिहाल ती इन्फॉर्मेशन कधीही वेब पेजवर डिस्प्ले होत नाही. ती इन्फॉर्मेशन नेहमी कोण यूज करतं? SEO, दॅट इज युअर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ओके, जेणेकरून सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन विथ द हेल्प ऑफ दिस ॲट्रिब्यूट व्हॅल्यूज, की कंटेंट काय आहे, की जेणेकरून प्रत्येक जो काही युजर आहे तो युजर तुमच्या ह्या व्हॅल्यू एंटर करत असतो, तो क्रॉस चेक करून तुम्हाला ती वेबसाईटची लिंक प्रोव्हाइड करणार. ओके, एक सिम्पल एक्झाम्पल अजून एखादा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. सो रजिस्ट्रेशन फॉर्म समजा मी डिझाईन केला आहे. सो मी काय लिहेन याच्यामध्ये? अगेन हेड सेक्शनमध्ये मेटा नेम घेतलं, ऑथर मी डिझाईन केला आहे. सो कंटेंटमध्ये माझं नेम मेन्शन केलं ॲज अ मधुरा. डिस्क्रिप्शन, दिस इज अ रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. सो आय हॅव रिटन हिअर कंटेंट ॲज अ रजिस्ट्रेशन फॉर्म ऑफ स्टुडंट. देन कीवर्ड्समध्ये काय मेन्शन करू शकतो? रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये कोणकोणता कंटेंट आहे तुम्हाला त्याच्यामध्ये नेम मेन्शन करावं लागेल, पासवर्ड, ॲड्रेस, ब्रांच. सो दिस इज द कंटेंट ऑफ कॅन मेन्शन हिअर कीवर्ड्समध्ये. अगेन जर मला कॅरेक्टर एन्कोडिंग करायचं असेल तर प्रॉपर्टी कोणती यूज करावी लागेल? मेटा कॅरसेट. इंडियन कॅरेक्टरसाठी करायचं आहे. सो दॅट्स वाय हिअर आय एम रायटिंग दॅट इज अ UTF-8, दॅट इज अ 8-bit युनिकोड ट्रान्सफॉर्मेशन फॉर्मॅट. जर मला रजिस्ट्रेशन फॉर्म प्रत्येक 5 सेकंदने रिफ्रेश करायचा असेल तर काय करावं लागेल? कोणती प्रॉपर्टी यूज करावी लागेल? मेटा HTTP इक्वी इज इक्वल टू रिफ्रेश अँड कंटेंट इज इक्वल टू 5.
मेटा टॅगचं कोडिंग कंप्लीट झाल्यावर हेड टॅग कंप्लीट करा, बॉडी अँड युअर कोडिंग. इथे तुम्ही आता जस्ट वेलकम लिहिलं आहे. यू हॅव टू जस्ट राईट द प्रोग्राम ऑफ दिस. You can write here of the registration form. Complete that the body tag, complete your HTML tag. So I hope you will get this whole idea about the what is the use of the meta tag, how to write the meta tag by using the different attributes such as the name, content, char set and the http equi. And most important point of that the meta tag content is always used by the SEO, दॅट इज अ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी वेबसाईट डेव्हलप कराल ऑब्वियसली तर तेव्हा डिफरंट युजर्सने ती ॲक्सेस इझिली करता यावी म्हणून तो SEO वापरला जातो. दॅट इज अ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस मेटा टॅग कन्सेप्ट. If you like this session, then don't forget to like, then subscribe my channel. Thank you very much. Thank you so much.